वांद्रे पूर्व विधानसभेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी आयोजित केलेल्या आजच्या या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवसेनेचे नेते, युवा सेनेचे प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे, व्यासपीठावर बसलेले माझे सर्व शिवसेनेचे सहकारी, येथे उपस्थित असलेले सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, बंधू आणि भगिनींनो, आदित्य साहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे। मी गेले कित्येक वर्ष शिवसेनेचं काम करतोय आणि आतापर्यंत 23 जानेवारी बाळासाहेबांचा वाढदिवस, 27 जुलै उद्धव साहेबांचा वाढदिवस हे आमच्यासाठी सण होते। म्हणजे हे वाढदिवस आले की आम्ही वेगवेगळे कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आम्ही साजरे करायचो, वाट बघायचो की आता साहेबांचा वाढदिवस आलाय, आता काय कार्यक्रम घेतले पाहिजेत, उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे, आता काय कार्यक्रम घेतले पाहिजेत। आणि आता मला अतिशय आनंद होतोय की आमचे तिसरे नेते आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला आणखीन कार्यक्रम घेण्याची संधी त्या निमित्ताने प्राप्त झाली आहे। माझा आज दिवसभरातला हा 4था कार्यक्रम आहे आदित्य साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या विभागात आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा। आणि अजून एक कार्यक्रम आहे बँड्रा वेस्टला, म्हणजे आजच्या दिवसामध्ये 5 कार्यक्रम आदित्य साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहेत। वाढदिवस हे केवळ निमित्त आहे, पण त्याच्या निमित्ताने लोकांच्या घरापर्यंत आपल्या नेत्याचे विचार पोहोचवण्याचा हा वाढदिवसाचा औचित्य आम्हाला त्यामुळे मिळतं। आज मला माहिती आहे की विभागामध्ये किंबहुना पूर्ण मुंबई शहरात किंबहुना महाराष्ट्रात ह्या साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मग रोजगार मेळावे आज झालेत, रक्तदान शिबिर झालंय, महाआरोग्य शिबिर झालंय, काही ठिकाणी ब्लँकेट्स वाटप होत आहेत, काही ठिकाणी फळ वाटप होत आहे, काही ठिकाणी पेशंट्सना जी काय सवलत लागते ती दिली जाते, आज काही ठिकाणी व्हीलचेअर्स दिल्या गेल्या। तर असे वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रमचा शिवसेनेचा आत्मा आहे, हे या वाढदिवसाच्या निमित्ताने साजरे केले जातात। आणि म्हणून आमच्यासाठी या 3 नेत्यांचे वाढदिवस हे प्रेरणादायी असतात। त्यात वरुण सरदेसाई, तुम्ही आज अजून एक या महिना पण साहेबांचा वाढदिवसाचा असा आलाय की यावेळेला विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणं हा अपेक्षित आहे आणि तो तुम्ही घेतल्याबद्दल मी तुमचं मनापासून खास अभिनंदन करतो की योग्य वेळी योग्य कार्यक्रम, करेक्ट कार्यक्रम ज्याला म्हणतो तो आपण आज साजरा करतोय। आज वांद्रे पूर्वमध्ये जसं सांगितलं की 80% कट ऑफ ठेवून देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आलेले आहेत। याचा अर्थ वांद्रे पूर्वमध्ये जे काही टॅलेंट आहे त्याला उभारी देण्याचं काम, कारण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे, जसं वरुण सरदेसाईंनी सांगितलं की त्यांना त्यांच्या ज्या वेळेला 10वीच्या वेळेला 91% पडले आणि त्यांच्या घरात त्यांचा सत्कार झाला, हा घरातला सत्कार फार महत्वाचा असतो की ज्या वेळेला घरामध्ये आपल्याला कौतुकाची थाप मिळते त्यावेळेला आपल्याला जग जिंकल्यासारखं वाटतं। कारण शेवटी तुम्हाला जगात कुठेही जरी किती जरी सत्कार झाले तरी शेवटी घरात जो सत्कार होतो त्याचं महत्व एक वेगळं असतं। आम्ही कदाचित कौतुकास कधी पात्र ठरलो नाही, कारण आम्हाला कधी 91% मिळालेच नाही, पण गेल्या 25 वर्षामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा योग आम्हाला मिळाला। आणि ते विद्यार्थी आज कुठे जेव्हा आम्हाला भेटतात, एअरपोर्टला असतील, कुठेतरी कामानिमित्त आम्ही जिकडे जातो, की साहेब मला ओळखलं नसेल पण तुमच्या हस्ते मला ह्या शाखेच्या माध्यमाच्या वेळेला तुमच्या हस्ते मला बक्षीस मिळालं होतं, तुमच्या हस्ते माझा सत्कार झाला होता आणि मी आज जनरल मॅनेजर पदावर आहे, मी आज बँकेत मॅनेजर आहे, मी आज कुठेतरी इंजिनियर आहे, मी आणखीन कुठेतरी आहे, हे ज्या वेळेला तो विद्यार्थी आम्हाला सांगतो त्यावेळेला आम्हाला फार भरून आल्यासारखं वाटतं की शिवसेनेचं हे जे मूळ काम आहे, ज्याच्यामुळे आज शिवसेना ओळखली जाते, ते काम बघा काही बाकीचं जरी झालं जगाच्या पाठीवरती तरी शिवसेनेला लोक कधीही विसरू शकत नाही, कारण शिवसेनेची या कामाच्या निमित्ताने जी मुळं इतकी खोलवर रुजलेली आहेत की त्याचा विसर कोणाला पडू शकत नाही। त्यामुळे बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला काही सांगणार नाही, फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव होतोय, 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होतोय,
तुम्ही आज यशाच्या पहिल्या टप्प्यावरती आहात. आता इथून तुम्हाला फार मोठी भरारी घ्यायची आहे आणि ही भरारी घेत असताना तुम्हाला बाकीचं सगळं मार्गदर्शन मिळेल. पण आम्ही तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आत्मविश्वास तुमचा मजबूत ठेवा. कधी कुठल्याही प्रसंगाला डगमगू नका. प्रत्येक प्रसंगातनं मार्ग निघत असतो. तुमचं ध्येय एकदा निश्चित करा आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी जे काय कष्ट करावे लागतील त्याची पूर्ण तयारी ठेवा. यश तुमचंच आहे. तुमच्या यशामध्ये आमचा देखील खारीचा वाटा उचलायला जर आम्हाला मिळाला, तुमची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, तर आम्ही व्यासपीठावरती बसलेले सगळे लोक याच्यासाठीच बसलेलो आहोत. आणि असं भाग्य आम्हाला लाभू देत की तुमच्या यशामध्ये तुम्हाला मदत करण्याचं भाग्य आम्हाला लाभू देत आणि तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात भरपूर यश मिळू दे, अशी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद परब साहेब.